आम्ही त्याला सर्व पदाधिकारीने आमच्या म्हणजे सगळ्यांनी बसून ठरवूनच आम्ही ते कॅन्डिडेट दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला सांगतात की ते राष्ट्रवादीचं कॅन्डिडेट नाही. कोण म्हणतंय? आमच्या पॉम्पलेटवर बघा. आणि कुणी असं छाती टाईट करून टार्च करून उभा राहिलो तो सरपंच होऊ शकत नाही. सिरसाड्यातून शेख नसीब शेख रहीम हा जे एका गरीब कुटुंबातून जे उभा राहिलेला नेता आहे, हा सिरसाडा येथे पोटनिवडणूक 2026 होऊ घातलेले ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार माननीय नसीबबाई शेख, सिरसाड्याचे माजी सरपंच अकरम पठाण, सिरसाड्याचे माजी सरपंच फरातुल्ला पठाण शेख, हिदायतुल्ला शेख, हाफिज मोहम्मद युसुफ साहब, आमचे माजी उपसरपंच इम्रान पठाण, गुड्डू सेठ, आमचे आजचे रनिंग सरपंच फिरोज पठाण, सेवा सहकारीचे व्हाईस चेअरमन नदीम भाऊ, रफिक सेठ, माजी सरपंच अकरम पठाण, सिरसाडा टंटा मुक्ती गाव समितीचे अध्यक्ष अयासुद्दीन इनामदार. मित्रांनो, आजपर्यंत सिरसाड्यात कुठलाही जातीपातीचा राजकारण चाललेलं नाही. सिरसाडा हा सर्व समाजाला घेऊन चालणारा हा गाव आहे. 18 पगड जातीला घेऊन चालणारा गाव आहे. आज तुम्ही जे 2026 पोटनिवडणूक इलेक्शन मध्ये जे आज तुम्ही जातीपातीचा जे विष पेरतात हा अतिशय चुकीचा आहे. कारण की सिरसाड्यात ह्याच्या अगोदर ब्राह्मण समाजाचा सरपंच होऊन गेला, मराठी समाजाचा सरपंच होऊन गेला, मारवाडी समाजाचा सरपंच होऊन गेला, दलित समाजाचा सरपंच होऊन गेला. सर्व जातीचे सरपंच उपसरपंच प्रत्येक वार्डानुसार ज्या पद्धतीनं आरक्षण सुटतंय त्या पद्धतीनं गावातून लोक निवडून येतात. मग तुम्ही आज जे पोटनिवडणूक लागली ना, 18 महिन्यासाठी पोटनिवडणूक लागली आणि तुम्हाला कोण म्हणतंय की पार्टीनं तिकीट दिलंय? आम्ही जे आज स्टेजवर जे लोक जमा आहे पूर्ण जे पदाधिकारी आहे आम्ही सुद्धा राष्ट्रवादीच्या पॅनलने निवडून आलेले. आणि आज जो तुमच्या समोर सरपंच पदाचा कॅन्डिडेट उभा आहे तो सुद्धा राष्ट्रवादीचाच आहे. आणि परळी तालुक्यात सुद्धा आमचे महायुतीची सरकार आहे ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, सुमित्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहे. मग आमची महायुतीची सरकार आहे राज्यात. मग सिरसाड्यात महायुतीचा उमेदवार शेख नसीब शेख रहीम आहे ना. आम्ही त्याला सर्व पदाधिकारीने आमच्या म्हणजे सगळ्यांनी बसून ठरवूनच आम्ही ते कॅन्डिडेट दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला सांगतात की ते राष्ट्रवादीचं कॅन्डिडेट नाही. कोण म्हणतंय? आमच्या पॉम्पलेटवर बघा. आणि कुणी असं छाती टाईट करून टार्च करून उभा राहिलो तो सरपंच होऊ शकत नाही. सिरसाड्यातून शेख नसीब शेख रहीम हा जे एका गरीब कुटुंबातून जे उभा राहिलेला नेता आहे, सिरसाड्यापासून तर मुंबईपर्यंत, मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत, आज त्याच्या मोबाईल तुम्ही हातात घेऊन बघा. त्याच्या मोबाईल मध्ये जर 100 MLA चे नंबर फिट नाही निघाले तर आपण म्हणलेच जे गुन्हेगारी गरीब. तो सिरसाड्यातून एका फोन मधून CM ला बोलतो इथून. आणि तो स्टार्ट म्हणजे सिरसाड्याची जे माझी जिल्हा परिषद होती याच्या अगोदरची त्याच्यामध्ये स्वर्गीय पंडितांना मुंडे यांचे सिरसाड्याचे स्टार प्रचारक म्हणून नशीबई ओळखले जात होते. मग तुम्ही का सांगतात की आज नशीबई राष्ट्रवादीचे नाही, हा नशीबई जातीवाद आहे? कोण म्हणले? अरे त्यांनी आज या सिरसाड्याच्या आनंद फाउंडेशनच्या जागेसाठी सर्वात अगोदर औरंगाबाद खंडपीठाला कुणी याचिका दाखल केली असेल, शेख नसीब शेख रहीम यांनी याचिका दाखल केलेली आहे. आणि त्याच्यावर आजपर्यंत जे इष्टे आजपर्यंत जे लोक झटतात, आता आमचे फिरोज पठाण, ह्याच्या अगोदर नशीबबाई, या आमचे प्रत्येक समाजाचे लोक होते. तिथून आम्हाला धक्के मारीत पोलीस स्टेशन मध्ये नेता आला. आम्ही ते जागा दिली नाही. आणि तुम्ही आज त्या दुसऱ्या जागेची आणि येणारे लोकांची म्हणजे लड्डू खायचा विचार तुमच्या डोक्यात आलेला का? मग कशासाठी तुम्ही लोकांची बदनामी करतात? तुम्हाला ह्याच्या अगोदर चान्स दिला नाही का? बाबासाहेबांना काळे यांना आणि पंचायत समितीला निवडून दिले नाही का? मी बघितलंय समोरचा कॅन्डिडेट मुस्लिम समाज आहे का कोणता आहे, तर आमचे त्या टायमाला आमचे मामी उभा होते. आम्ही त्यांना पाडून बाबासाहेब काळे यांना निवडून दिलाय. मग तो तेव्हा जातीवाद नव्हता का? आम्ही ह्याच्या अगोदर कोणत्या समाजाच्या पॅनलनी तिकीट दिलं त्याच्या मागे आम्ही फिरलात. मग तुम्ही आज का सांगतात की जातीवादी राजकारण म्हणून? शेख नसीब शेख रहीम हा भरवते मताने विजय झालेला आहे. आमचा गुलाल निश्चित आहे, फक्त आम्हाला लीडची गरज आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी तहसील मधून आम्ही गुलाल खेळणार त्या दिवशी आम्ही सिरसाड्याला येणार नाही. माननीय परळी तालुक्याचे विधान आमदार धनंजयजी मुंडे साहेब माजी मंत्री यांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही त्यांना तिथं नेणारच आहे. आमचे रनिंग सरपंच उपसरपंच आमचे गटनेते इम्रान पठाण यांनी असं ठरविलेलंच आहे. नशीबबाई कोणत्या म्हणजे महायुतीची सरकार आहे ना.
त्याच्यामुळे आम्ही डीएम साहेबाकडे नेऊन त्यांना हार घालून आणणारच आहे. आणि कोण म्हणलं की नसीबबाई राष्ट्रवादीचे नाही म्हणून, ते शिंदे गटचे आहे ते असे आणि तसे. अरे महायुतीची सरकार आहे, वरी पण आहे गावात पण. आणि खरं म्हटलं तर गाव लेवलवर कोणाचीच सत्ता नसते. हा गाव गाडा असतो. इथला सिम्बॉल आहे का काय, त्याला घडीचं आहे का धनुष्यबाण आहे का दुसरं कोणतं निशाण आहे का? नाही, पॅनल गावावर नाही बसून पॅनल तयार केलेलं आहे. आणि सिरसाड्याचा पॅनल आहे, चांगला माणूस आहे, गरीब घरातला माणूस आहे. कोणासोबत आज भांडण केलेली दाखवा एकही माणसानी, कोणासोबत किरकिरे केलेले दाखवा, कुणाला शिव्या दिलेले दाखवा. मग कशासाठी जातीपातीचं त्याच्यामध्ये विष पेरतात? आज शेख नसीब शेख रहीम हा विजय उमेदवार आहे 29 तारखेचा. फक्त आम्हाला लीडची गरज आहे. येणाऱ्या 29 तारखेला कपाशी या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.